मोठी राम कुठे आतला उघडून आपली छाती गाविले प्रभू भगवान उघडून आपली छाती गाविले प्रभू भगवान एक मुखात बोला बोलते जय हनुमान एक मुखात बोला बोलते जय हनुमान हे माझ्या धन्य झाला धन्य झाला हे धन्य तू आणि धन्य तुझी श्री राम भक्ती. पूर्ण समर्पण म्हणजे काय हे आज पुन्हा एकदा तू सिद्ध केलंस आणि म्हणून आम्ही तुला आशीर्वाद देत आहोत. हे भक्तराज, या विश्वात याच्या पुढं भक्त शिरोमणी म्हणून तुझी गणना होईल आणि यावश चंद्र दिवा करो मी सूर्य चंद्र असेपर्यंत ज्या ज्या स्थळी श्री रामकथा गायली जाईल ही रामकथा तुझ्या नामस्मरणाशिवाय सदैव अपूर्ण राहील असा शुभाशीर्वाद शुभाशीर्वाद शुभा कोण आहात आपण? मी ह्याला त्या मधुपुरीतला ऐकलं तेव्हा ह्यालाच मी मधुपुरीत आपण इथं येण्याचं कारण एक बाबा रडत आहात कशाला? स्वर्ग नाही मार्ग तर जगात देणार नाही देवा जगात देणार नाही रे बाबा तुझी भक्ती करतो बाबा जगात देणार नाही रे देवा जगात कोणाच्या बाबतीत बोलत आहात? मधुपुरीचा राजा लवणासूर होय का तुम्हाला त्रास देतोय? तुझी देवा भक्ती करतोय हा. नामस्मरण करते म्हणून देवा श्री राम भक्तीत आपण तदात्म होता म्हणून होय होय मधुपुरीचा राजा लवणासूर आपल्याला त्रास देत आहे. आता काळजी सोडा, कारण ज्या ठिकाणी तुम्ही उभ्या आहात ती माझी अयोध्या आहे. देवा आखी नाही, कुणाच्याही नेत्रावाटे अश्रू येत नाही काय अशी ही पुण्यभूमी आहे. काय देवा अर्थात निश्चिंतपणे या अयोध्येतच राहा. अरे देवा तुमचं रक्षण आम्ही करू. त्याचा सहयोग होणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच रामशिष्टाई म्हणून त्याला समजवणं हवी. हा हे भ्राता भरत, भ्राता शत्रुघ्न, लवणासूर मायावी विद्येत पारंगत आहे. त्यामुळे अयोध्येवर सुद्धा संकट येऊ शकतं. त्यामुळे आम्ही स्वतः त्याच्यापर्यंत जाणार आहोत. तोपर्यंत या अयोध्येची जबाबदारी तुम्हा दोघांच्या माथी. प्रभू आज्ञा शिरसावंत अहो लवणासुराला आळा घालण्यासाठी आगळे दोन वीर गेले पण माझ्या मनात अजूनही प्रश्न निर्माण झालाय. मला सांगा प्रश्न? हा कोणता? लवणासूर आपल्या प्रजेला मारतोय छळतोय का? तर कारण? त्यांची प्रजा लवणासुराची प्रजा राममय भक्ती झाली हो. आहे. अर्थात आपली भक्ती करते पण त्याच्या मनात नेमकं कारण तरी काय? देवी, हा लवणासूर म्हणजे कोणी सर्वसामान्य नव्हे. हा हा लवणासूर रामादिविषयी का, हा हा आपला प्रश्न आहे. बरोबर भूतकाळाची आठवण असू द्या. हा ज्या लंकाधीश रावणाचा सेवन आम्ही केला ना, बरोबर तो लंकाधीश रावण म्हणजे या लवणासुराचा मामा हो. त्याचा राग याच्या मनात आहे. म्हणजेच
मामाच्या वधाचा बदला घेण्यासाठी हा लवणासूर रामद्वेष करत आहे. हा. हा लवणासूर सामान्य नव्हे. लोलाचा पुत्र मधु, मधूचा पुत्र हा लवणासूर, अर्थात जो मधुदैत्य सात्विक धार्मिक परोपकारी, त्याच्या विरुद्ध हा लवणासूर आहे. अर्थात या लवणासुराचा नाश करण्यासाठी या अयोध्येत न थांबता आम्हालाही तिथे जावं लागेल. चला. अयोध्येत